हाय हॅलो नमस्कार, कसे आहात सगळे? मजेत ना? मी वैशाली तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर. आज दिवाळीचा पहिला दिवस. सर्वांना माझ्याकडून वसुबारसच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गाई मातेला वंदन करून करा सणाची सुरुवात. धन धान्य आणि आरोग्य लाभू दे सातत्याने आपल्याला. वसुबारसच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा. गाई वासरांची दिवाळी म्हणजे वसुबारसचा पहिला दिवस. वसुबारसच्या पहिल्या दिवशी घरोघरी पणत्या लावल्या जातात. लक्ष्मी देवीचे आपल्या घरी आगमन व्हावे यासाठी गाई वासरांची पूजा करतात. वसुबारसच्या दिवशी घरोघरी छान अशा रांगोळ्या काढतात आणि घरोघरी गाई वासरांच्या मूर्तींची पूजा करतात आणि भरपूर कृषी उत्पन्न व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करतात आणि आपल्या मुलांना चांगले आरोग्य, सुख, शांती, समृद्धी आणि चांगले आरोग्य मिळो यासाठी वसुबारसच्या दिवशी प्रार्थना करतात आणि वसुबारसची पूजा करतात. आज वसुबारसच्या दिवशी सकाळी लवकर उठून घरातली कामे करून घेतली आणि सकाळी लवकर उठून दारात सुंदर अशी रांगोळी काढून घेतलेली आहे. रांगोळी काढून झाल्यानंतर आता मी आपल्या गोमातेची पूजा करून घेणार आहे. पूजा करण्यासाठी मी आधी लादी पुसून घेतलेली आहे. त्यानंतर मी रांगोळी काढली आहे आणि रांगोळीमध्ये स्वस्तिक आधी पाटाच्या खाली काढून घेतलेले आहे. त्यानंतर एक पाट ठेवला आहे. पाटावर लाल कपडा ठेवलेला आहे. लाल कपडा नसेल तर तुम्ही पिवळा कपडाही पाटावर टाकू शकतात. मी लाल कपडा टाकलेला आहे. लाल कपडा टाकून झाल्यानंतर मी त्यावर थोडे तांदूळ ठेवलेले आहे आणि मग आपली गोमातेची मूर्ती त्यावर स्थापन करून घेतलेली आहे. त्यानंतर 2 विड्याची पानं घेतलेली आहेत. विड्याच्या पानांवर थोडे तांदूळ टाकलेले आहेत आणि त्यानंतर आपल्या बाळकृष्णाची मूर्ती स्थापन केलेली आहे आणि एका विड्याच्या पानावर गणपती बाप्पाची मूर्ती स्थापन केलेली आहे. गोमातेची स्थापना करून झाल्यानंतर आपण वाटीमध्ये थोडे दूध घेतलेले आहे. एका वाटीमध्ये थोडी मिठाई घेतलेली आहे. गोमातेसाठी नैवेद्यही घेतलेले आहे आणि एका छोट्या तांब्यामध्ये पाणीही घेतलेले आहे. आता आपण गोमातेची पूजा करून घेणार आहोत. गोमातेला हळद, कुंकू, अक्षता लावून पूजा करून घेतलेली आहे. फुलंही अर्पण केलेली आहेत आणि त्यानंतर गणपती बाप्पालाही हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करून घेतलेली आहे आणि त्यानंतर बाळकृष्णाची हळद, कुंकू, अक्षता लावून पूजा करून घेतलेली आहे. धूप अगरबत्ती दिव्याने ओवाळून घेतलेले आहे. या दिवशी घरोघरी खूप श्रद्धेने आणि भक्तिभावाने गाय वासरांची पूजा करतात. या दिवशी गोमातेची पूजा करून झाल्यानंतर त्याला नैवेद्य म्हणून गोड धान्य किंवा गवत असे नैवेद्य अर्पण करतात. आता माझी गोमातेची पूजा करून झालेली आहे आणि मी आता गोमातेला भाकर आणि भाजीचा नैवेद्य अर्पण करत आहे. गोमातेला बाजरीची भाकरी आणि गवारीची भाजी असे नैवेद्य अर्पण करतात. गोमातेची छान अशी पूजा करून झाल्यानंतर मी गोमातेला वंदन केलेले आहे. गोमातेचा आशीर्वाद घेतलेला आहे. गोमातेची पूजा छान झालेली आहे आणि तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब सर्वांनी नक्की करा.